का? मी तसं वैयक्तिक आयुष्यामध्ये फार फन लव्हिंग जरी नसतो तरी मी असं खूप बोरिंग आहे थोडासा. मला लेट नाईट्स झेपत नाही. फार पार्ट्यांमध्ये मी नसतो, लवकर घरी जातो किंवा बीचवर तर मला अजिबात आवडत नाही फिरायला, टॅन होतो म्हणून. तर त्यामुळे या चित्रपटामध्ये सगळे उलट गोष्टी करायच्या होत्या मला. म्हणजे धमाल करायची होती. रस्त्यांवर मी आरडाओरडा करणं वगैरे मला असं होतं, हळू बोला, आपल्याकडे शक्यतो कोणाचं लक्ष नको जायला. आणि इथे नेमकं आमचं सगळे सीन्स आणि सगळे गाण्याचे शॉट्स वगैरे आम्ही सगळे पब्लिक प्लेसेस मध्ये केलेले आहेत थायलंडमधल्या. तर त्यामुळे माझा मूळ स्वभाव जसा आहे त्याच्या संपूर्ण उलट या चित्रपटामध्ये करण्याचा काय म्हणू एक प्रयत्न आणि जबाबदारी माझ्यावर होती. दिग्दर्शकाने टाकली होती. पण मी एका पॉइंटला सगळं झापडं बंद करून जाऊ द्या, आता आपल्याला करायचंय तर आपण ते केलं पाहिजे असं म्हणून प्रयत्न केलाय. आय डोंट नो कितपत ते जमलंय ते आता तुम्ही चित्रपट बघून मला तुम्हीच सांगा. सो इट वॉज प्रिटी चॅलेंजिंग. थायलंडचं शूट दमवणारं होतं, पण अर्थात 2 मैत्रिणी आणि एका मित्राबरोबर आणि बाकी पण सगळे आमचे खूप जवळचे मित्र झाले. यांच्याबरोबर काम करताना आपण काम करतोय असं वाटत नव्हतं. म्हणजे इट वॉजंट अ टास्क की आज सकाळी उठून चला आता शूटिंग करायचं, एवढे तास काम करायचं आणि घरी यायचं, असं नव्हतं. त्यामुळे रोज काहीतरी नवीन करायला, नवीन जागेत शूट करायला मिळत होतं. त्यामुळे इट वॉज व्हेरी एक्साइटिंग आणि ती केमिस्ट्री आमची पडद्यावरही तुम्हाला दिसेल या कथेमधून. ती बघून तुम्हीच सांगा मला कसं वाटतंय. थँक्यू सो मच सर. तर तुम्ही काय विशेष पाहिलं? नाही, मी याचं संपूर्ण क्रेडिट अभिषेक जावकर आणि प्रार्थना बेहरे यांना देईन. प्रार्थना माझी खूप आधीपासूनची मैत्रीण. ऑलमोस्ट 15 वर्ष आमची पहिली मराठी फिल्म आम्ही एकत्र शूट केली होती, जय महाराष्ट्र डाबा भटिंडा. अनफॉर्च्युनेटली त्यांच्या लग्नामध्ये मी उपस्थित राहू शकलो नाही आणि पूजा सावंतच्या लग्नामध्ये आमची परत एकदा ओळख झाली आणि आम्ही पुन्हा एकदा संपर्कात आलो. तर सहनिर्माता असेल किंवा इतर काही असेल, हे फक्त टॅग्स आहेत माझ्यासाठी, कारण मी याच्यामध्ये पूर्णपणे आर्टिस्ट म्हणून इन्व्हॉल्व्ह होतो. असं कुठलंच काम नव्हतं जे आमच्या टीमपैकी हे माझं नाही आहे, हे याचं आहे. आम्ही सगळेच आम्हाला जमतील ती कामं करून अभिषेकचा भार त्यातल्या त्यात हलका करायचा प्रयत्न करत होतो. पण तो स्वतः इतका केपेबल आहे की राईट फ्रॉम रायटिंग, डिरेक्शन, कॅमेरा टू एडिटिंग, म्हणजे काय नाही तो करत आहे. असं आपण म्हणतो ना सबकुच, अशी टायटल्स काही फार कमी लोकांना लागतात. तर तसं सबकुच अभिषेक जावकर असलेली अशी ही फिल्म आहे. त्यामध्ये आम्ही फक्त मित्र म्हणून सपोर्ट केलेला आहे आणि आर्टिस्ट म्हणून मला जितकं त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युट करता आलंय अभिनेता म्हणून. एक अभिनेता म्हणून आपल्याला कायम वाटत असतं की आपल्याला काहीतरी वेगळ्या रूपात दाखवलं जावं, वेगळं. मी आतापर्यंत हेच करतोय, मला तसेच रोल विचारले जातात, तर मला कोणीतरी असं इमॅजिन करेल का? तर तसा दिग्दर्शक म्हणजे अभिषेक जावकर आहे माझ्यासाठी. त्याच्या आधी मित्र आहेत, त्यामुळे आय थिंक त्या प्रेमापोटीच त्याला असं वाटलं असावं की याला आता अशा रूपात दिसणं मला जास्त महत्वाचं वाटतं आणि त्याने ते तसं दाखवलंय. ट्रेलर बघताना मला सगळंच आठवतंय थायलंडचं. आणि या चित्रपटामध्ये मी फार वेगळा दिसलोय, फार वेगळी कामं करता आली आहेत आणि माझ्या 2 फार गोड मैत्रिणींबरोबर मला काम करता आलं, याचा आनंद आहे. त्यामुळे कथा, संपूर्ण चित्रपटाचं दिग्दर्शन या 2 भारदस्त खांद्यांवर जबाबदारी असताना आम्हाला ते काही टेन्शन नव्हतं त्याचं. थँक्यू सो मच सर.